लोकसभा निवडणुकीपूर्वी मला पंतप्रधान पदाची ऑफर, नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट। पक्षासाठी ऑफर धुडकावली, गडकरींचा दावा। तर कोणी ऑफर देईल असं वाटत नाही, राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर। खासदार संदीपान भुमरेंच्या पैठणमध्ये घेणार जाहीर सभा। शिर्डीत जाऊन साईबाबांचं घेतलं दर्शन। सुसंस्कृत ठाण्यात शिंदे सेनेनं नोटा उधळल्या। पवित्र ठिकाणी लेडीज बार सारखा प्रकार, राऊतांची टीका। दिघे असते तर चाबकानं फोडून काढलं असतं, राऊतांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदेंची धनगर आंदोलकांसोबत आज बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। चंद्रकांत पाटील आणि देसाईंना आंदोलकांची समजूत काढण्यात अपयश। अजित पवार आणि युगेंद्र पवार एकाच दिवशी बारामतीच्या दौऱ्यावर। राष्ट्रवादी भवनात अजित पवारांचा जनता दरबार, तर युगेंद्र पवारांची अनेक गावात यात्रा। अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार। मनीष सिसोदिया सुद्धा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार। महाराष्ट्रासोबत दिल्लीची सुद्धा निवडणूक घेण्याची केजरीवालांची मागणी। मुंबई पुण्यात गणपती दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी गर्दी। सुट्टीचा दिवस असल्यानं दर्शनाकरता भाविकांची गर्दी। पुण्यात मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांची रीघ। साताऱ्याचं कास पठार रंगीबेरंगी फुलांनी सजलं। पर्यटकांची कास पठाराला भेट। सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची वाढली गर्दी। जळगावच्या महिला वसतिगृहाच्या अधीक्षिका मयुरी राऊतांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन। अधिकाऱ्याने दिलेल्या ताणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांच्या काचा फोडण्याचे सत्र अजूनही सुरू। 17 ते 18 वाहनांच्या अज्ञातांना फोडल्या काचा। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। धुळ्याच्या दसवेल गावाजवळ पिकअप गाडी आणि चारचाकीचा मोठा अपघात। 5 जणांचा मृत्यू, 4 जखमी। तर सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले शिरोडा राज्यमार्गावर चाकरमान्यांच्या गाडीचा अपघात। 60 जण जखमी असल्याची माहिती। पुण्याच्या सामरेवाडी इथं अंधाधुंद गोळीबाराची घटना। एकाचा जागीच मृत्यू, 1 जण जखमी। पुण्यात 24 तासात 2 गोळीबाराच्या घटना।